मूर्तिजापूरमध्ये अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा प्रहार। 4 चाकीसह देशी विदेशी दारूचा 5,70,000चा साठा जप्त। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे। 1 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून शंकर शेळके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी नाकाबंदीचे निर्देश दिल्यावरून पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर हद्दीतील बुक पेट्रोल जवळ स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने बुक पेट्रोल जवळ मूर्तिजापूर या ठिकाणी आरोपी योगेश अनिल कणोजे वर्ष 33 राहणार समतानगर हा अवैधरित्या दारूची वाहतूक करत आहे अशा बातमीवरून दारू रेड केला असता देशी दारू 15 तसेच विदेशी दारू 2 बॉक्स किंमत 69,920, 4 चाकी गाडी किंमत 5 लाख रुपये असे एकूण 5,69,920 अशा प्रकारे नमूद घेतले। गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून नाकाबंदी रेड केली असता आरोपीच्या ताब्यात वरील नमूद विदेशी दारू मिळून आली। वरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, GPSI दशरथ बोरकर, GSC कुशाल, सुलतान पठाण, PC सतीश, अन्सार स्वप्नील, गोकुळ चव्हाण यांनी केली आहे। इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी।